गुन्हा आता 100% दाखल झालेलाच आहे। पण त्याचबरोबर पोलीस प्रशासनाच्या दरवाज्यात आपण आता उभो आहोत, पण पोलीस प्रशासनाने ज्या पद्धतीने मुळात वाद झाल्यानंतर शांततासुद्धा आपण प्रस्थापित केली आणि शांतता प्रस्थापित केल्यानंतर PI नलावडे साहेबांनी अचानक येऊन आपल्या मतदारांच्यावर जो लाठीचार्ज केला त्या संदर्भात आपण तक्रार दाखल केलेली आहे। आणि ही तक्रार दाखल करत असताना इथल्या पोलीस स्टेशनला त्यांचं असं म्हणणं आहे की अधिकार नाही, पण आपण त्यांच्याकडून लेखी घेतलेले आहे आणि त्या लेखी त्यांनी स्पष्ट शब्दात सांगितले की ही तक्रार SP ऑफिसच्याकडे चौकशीसाठी जाईल। आपण सुद्धा SP ऑफिसला जाणार आहोत। ज्या विनाकारण मतदारांना मारलं, त्यांना कुठल्याही प्रकारचा लाठीचार्जचा आदेश नव्हता। लाठीचार्जचा आदेश नसताना सुद्धा जर एखादा पोलीस अधिकारी तो सुद्धा PI लेवलचा अधिकारी लाठीचार्ज करत असेल तर ही गांभीर्याची बाब आहे आणि पोलीस अधिकारी शिवळच्या लोकशाहीचा खून करतायत असं आपलं ठाम म्हणणं आहे। पण शेवटी शिवसेना असेल, भाजप असेल, वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी दखल घेतली आणि दखल घेऊन तिथल्या जे आता वाईचे DYSP आले त्यांना सुद्धा ह्या संदर्भात स्पष्ट आश्वासन द्यावं लागलं की आम्ही योग्य ती तपासांती कारवाई करू। आणि मला खात्री आहे कारण ज्यांना लाठीचार्ज झाला आहे, लाठीचार्जचे साक्षीदार सुद्धा इथं अनेक आहेत आणि ज्यांना लाठीचार्ज झाला आहे ते स्वतः प्रमुख आपले साक्षीदार असतील आणि ते नक्की SP साहेबांच्याकडे सुद्धा सांगतील। आणि या PI साहेबांचा जो काय बंदोबस्त करायचा येणाऱ्या काळात, कारण त्यांची कार्यकर्त्यांच्या बाबतीत किंवा सर्वसामान्य जणांच्या बाबतीतली वागणूक ही वेगळी भूमिका आणि म्हणजे ते चोराला ह्यांच्याकडं खूप मोठा न्याय असतो। ही न्याय कधीतरी थांबला पाहिजे, त्यांचा चोराला द्यायचा, ही आपली ठाम भूमिका आहे। आणि ही ठाम भूमिका जोपर्यंत त्यांना शिक्षा होत नाही तोपर्यंत आपण सुद्धा ठाम राहू, ह्याची काळजी करू नका। इथं ज्या ज्या काठ्या बसल्यात त्या काठ्यांची किंमत आपण त्यांच्याकडून वसूल करून घेऊ, एवढा शब्द मी तुम्हाला सांगायचे। आणि उद्या निवडणूक आहे, म्हणजे निकाल आहे, निकाल जय पराजय हा लोकशाहीचा भाग आहे। आपण अत्यंत संयमाने आणि शांततेत कसल्याही परिस्थितीत या निकालाचा स्वीकार करायचा आहे, एवढंच बोलतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।